नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण नेहमीप्रमाणेच अजून एका प्लांटचं रिपोर्टिंग करणार आहोत। तर आज करणार आहे मी कॅलेडियम प्लांटचं रिपोर्टिंग। तर दिसायला तुम्हाला आता ते खूप छान दिसत असेल, काही गरज नाही असं जरी वाटत असलं तरी प्रत्येक पानाचा बघा साईज लहान मोठा असा आहे। प्रत्येक पान मोठंच येतं हे जर आपण नीट रिपोर्टिंग केलं तर, नाहीतर ते खूप एकत्र गच्च असे बल्ब्स वाढले तर त्या एक एक पान वर येण्यासाठी त्याला खूप कसरत करावी लागते। तर तेच करताना ते साईज त्याचे छोटे होतात। खूप कलर्समध्ये अवेलेबल असलेले हे प्लांट आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे कलर्स आपल्या गार्डनमध्ये समावेश करून घेऊ शकता। बाजारातून आणताना 2-3 बल्ब्स जरी आणले तरी येणाऱ्या दिवसात त्याचे खूप सारे बल्ब्स तयार होतात। तर प्रत्येकाचे तुम्ही 2-3 बल्ब्स जरी आणले तरी ते येणाऱ्या दिवसात खूप सारे होऊन जातात। खूप छान वाढणारं आणि सहजच वाढणारं हे प्लांट आपल्या गार्डनमध्ये तुम्ही जरूर समावेश करा। हॉलमध्ये किंवा बाल्कनीची शोभा वाढवण्यासाठी या प्लांटचा अतिशय सुरेख उपयोग करून घेऊ शकतो आपण। इथं मी किचन वेस्ट आणि जे गार्डन वेस्ट आहे त्याचाही उपयोग करून मी आज रिपोर्टिंग करणार आहे। हे किचन वेस्ट आणि गार्डन वेस्ट जरी छान खत तयार झालं तरी पानं जी येतात ती अपेक्षेपेक्षा मोठी आपल्याला मिळू शकतात, कारण एवढंच खत त्याला पुरेसं आहे। छोट्या छोट्या पॉटमध्ये जर तुम्ही याला लावलं तर त्याचा छोटासा साईज येतो, जिथपर्यंत माझा अनुभव आहे। जर मोठी जागा मिळाली आणि छान खत पाणी मिळालं तर याचा साईजही मोठा झालेला मला आढळला आहे। जास्तीचे बल्ब्स बाजूला काढून ठेवून मी त्याला पॉटला जितके आवश्यक असतील तेवढेच बल्ब्स मी इथं वापरणार आहे। मॉइश्चर असलेली माती, किचन वेस्ट आणि गार्डन वेस्ट पासून बनवलेलं खत, येणारे जाणारा जो सूर्यप्रकाश, या सगळ्यांची त्याला गरज असते। जर पाणी जास्त झालं तर ते बल्ब्स कुजण्याची आणि प्लांट खतम होण्याची शक्यता असते। खूप डार्क म्हणजे खूप कडक उन्हात जर तुम्ही ठेवलं तर त्याची पानं पिवळी पडतात आणि नंतर ती सुकून जातात। तेच जर तुम्ही त्याला कायमरूपी हॉलमध्येच ठेवलं किंवा जिथं ऊनच येत नाही अशा ठिकाणी ठेवलं तर पानं तर तुम्हाला मिळतील, पण त्यावर येणारे जे सुरेख कलर्स असतात ते तुम्हाला मिळणार नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतील। सूर्यप्रकाशाच्या मदतीनेच हे आपले जे कलर्स आहेत ते जास्त उठावदारपणे दाखवत असतं। त्यामुळे जे येणारं जाणारं सकाळचं आणि संध्याकाळची जी कोवळं ऊन असतं तेवढं त्याला बास होतं आणि तेवढ्या उन्हाचं तुम्ही जर ठेवलं तर हे प्लांट खूप छान ग्रो करतं। तुम्हाला जर हे प्लांट डिवाइड करायचं असेल तर तुम्ही बघू शकता की याच्या बल्ब्सनी त्याला डिवाइड करता येतं। जर कोणाला देण्यासाठी म्हणजे लांबच्या प्रवासासाठी असेल तर तुम्ही ते बल्ब्स वाळवून ठेवू शकता आणि नंतर ते कोणालाही गिफ्ट करू शकता। खूप सारे तुमच्याकडे बल्ब्स असतील तर त्याची बॉर्डर बनवून गार्डनची शोभा तुम्ही वाढवू शकता। त्यामुळे गार्डनमध्ये जी फुलाची कमतरता आहे ती तुम्हाला कधीच भासणार नाही। काही ह्याचे बल्ब्स तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, पण मी जास्तीत जास्त त्याला मातीमध्येच वाढवलेला आहे। आणि अशा प्रकारे जेव्हा याचं रिपोर्टिंग केलं तेव्हा मी ह्याला कंपाऊंडच्या म्हणजे अगदी गेटच्या शेजारीच ठेवलेला आहे की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्षवेधी प्लांट ठरणार आहे। तर खूप इझी टू ग्रो असलेलं हे प्लांट तुमच्या गार्डनमध्ये याचा समावेश जरूर करा आणि आपल्या गार्डनमध्ये जी फुलाची कमतरता आहे ती कमी भरून काढा। तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ गार्डनचे आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब पण जरूर करा आणि जवळच असलेलं बेल आयकॉनही दाबा, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील।